गांडुळाची तस्करी करणाऱ्या 5 जणांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले। अशा प्रकारची तस्करी मोठ्या प्रमाणात असल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आहे। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, जुन्नर। आज मोबाईल स्क्वॉड रेपो रगतवन साहेब वन परिक्षेत्र कार्यालय जुन्नर आणि ओतूर यांच्या माध्यमातून मांडूळ तस्करी जी आहे ते उघडकीस आणलेली आहे। या मांडूळ तस्करीमध्ये बऱ्याच मोठ्या लोकांचा हात असण्याची शक्यता आहे किंवा मोठं रॅकेट उघड येण्याची शक्यता आहे। गुप्त बातमी भेटल्यानुसार मोबाईल स्क्वॉड आरएफओ आणि त्यांची टीम या ठिकाणी येऊन आम्ही जुन्नर तालुक्यातील बल्लारवाडी या ठिकाणी जाऊन तपासणी केली असता आणि संशयिताला ताब्यात घेतले असता सदर संशयितांनी मांडूळ बाळगल्याची व त्याचा या ठिकाणाहून दुसरीकडे नेण्याची आणि त्याच्या विक्रीचा करण्याचा प्रयत्न करण्याची कबुली दिली। त्या अनुषंगाने त्याच्या जबाबातून त्या संशयित आरोपीच्या जबाबातून 3 आरोपींची नावं पुढे आली। त्यानुसार आम्ही 3 आरोपींना अटक केलं आणि टोटल 4 आरोपींना आम्ही अटक केली होती 13 तारखेला आणि त्यानुसार माननीय कोर्ट न्यायाधीशांनी त्यांना 3 दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती, फॉरेस्ट कस्टडी दिली होती। त्यानुसार पुढील चौकशी केली असता मध्यस्थी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एक आरोपी आम्हाला मिळाला आणि त्याला आम्ही 15 तारखेला अटक केली आणि त्याच्यातून पुढील माहिती त्याच्या जबाबातून पुढील माहिती उघड होत आहे आणि पुढील तपास आमचा चालू आहे। सदरची कारवाई हे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 नुसार सुरू असून मांडूळ तस्करी हा खूप मोठा आणि कायद्याने गुन्हा आहे। मांडुळाची जात या सापाची जी प्रजाती आहे यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे अशा तस्करीमुळे, त्यामुळे कारवाई होणं खूप गरजेचं आहे। त्या अनुषंगाने सदरची कारवाई ही माननीय मुख्य वनसंरक्षक माननीय श्री खांडेकर साहेब, जुन्नर उपवनसंरक्षक माननीय श्री जयरामे गौडा साहेब, तसेच सहाय्यक वनसंरक्षक माननीय श्री मोहिते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पुढील तपास सुरू आहे। यातून सध्या आज 4 आरोपींना पकडले होते, 5 आरोपींना पकडले होते, त्यापैकी 4 जणांना जामीन मिळाला आहे आणि 1 आरोपीला मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली आहे। तर पुढील आमचा तपास सुरू आहे। सदरचा तो जो एक आरोपी शिल्लक आहे त्या सदरच्या एक आरोपीची रवानगी तुम्ही सध्या कुठे करणार? सदरच्या आरोपीला जो एक आहे मॅजिस्ट्रेट कस्टडी भेटलेली आहे तर त्याला आम्ही 30 तारखेपर्यंत मॅजिस्ट्रेट कस्टडी मागितली असून माननीय न्यायाधीश जुन्नर यांनी सदरच्या आरोपीला येरवडा या ठिकाणी कस्टडी देण्यात आलेली आहे।